सांगली लोकसभेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद होण्याची शक्यता आहे। सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसच लढवणार असल्याचा दावा विश्वजित कदम यांनी झी24 तासकडे केला। तर सांगलीच्या जागेवर उद्धव ठाकरे गटानेही दावा ठोकलाय। कोल्हापूरची जागा सोडण्याच्या बदल्यात सांगली लोकसभा जागा मिळवण्यासाठी ठाकरे गट आग्रही आहे। बारामतीत दहशत आणि वेगळ्या प्रकारचं राजकारण कोणी करत असेल तर आपल्याशी संपर्क करून द्या, मग आपण बघतो असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुतणे योगेंद्र पवार यांनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिले। सुप्रिया सुळे गटासोबत जोडल्या जाणाऱ्यांना धमकावलं जात असल्याची चर्चा आहे, त्यावरून उंटवडीमध्ये योगेंद्र यांनी हा इशारा दिला। हर्षवर्धन पाटील यांना तातडीनं सुरक्षा द्या अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी गृहमंत्र्यांकडे केली। यावेळी बोलताना कात्रजच्या बिबट्याला ईडीबीडीची नोटीस तर आली नाही ना, असा खोचक टोलाही सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना लगावलाय। त्या पुण्यात बोलत होत्या। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। लोकसभेचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नसले तरी सुप्रिया सुळेंनी प्रचाराला सुरुवात केली। सुळे यांचे उमेदवार म्हणून नाव आणि चिन्ह असलेला प्रचार रथ आता बारामती लोकसभा मतदारसंघात फिरू लागले। तसंच प्रचाराचे ठिकठिकाणी बॅनरही लागलेत। याआधी सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअप स्टेटसवर आपली उमेदवारी जाहीर केली होती। महाराष्ट्रात भाजपच्या लोकसभेच्या 48 नाही तर 50-60 जागा निवडून येतील असा मिश्किल टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी लगावलाय। पुण्यातल्या वाघोलीमध्ये एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले। तर देशात मोदी हरणार बघत राहा असं त्यांनी मिश्किलपणे सांगितल्यानंतर एकच आशा पिकला। रोज गळ्यात नवा हार, आयडिओलॉजी तडीपार अशा शब्दात मुंबई भाजपनं उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। उद्धव ठाकरेंचं कार्टून ट्विट करत भाजपनं त्यांना डिवचले। अब की बार भाजप तडीपार असा नारा उद्धव ठाकरेंनी अलीकडेच दिला होता, त्याला भाजपनं अशा प्रकारे प्रत्युत्तर दिले। अनेक पक्षाचे हार ठाकरेंनी गळ्यात घातले असं हे कार्टून आहे। लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या लातूर दौऱ्यावर आहेत। या जनसंवाद दौऱ्यात त्यांची पहिली सभा औसामध्ये होणार आहे। या सभेत धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची लोकसभेसाठी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव लातूरला येत आहेत। मनसे वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 मार्चला राज ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार आहेत। त्यानिमित्त मनसैनिकांनी काळाराम मंदिर परिसरात बॅनरबाजी केली आहे। अयोध्येत राम आले, आता महाराष्ट्रात रामाचं राज्य आलं पाहिजे अशा आशयाचे बॅनर काळाराम मंदिर परिसरात लावण्यात आले। जरांगेंच्या विरोधात नांदेडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। विना परवानगी सभा घेणं, जमावबंदी आदेशाचं उल्लंघन, रात्री 10 नंतर ध्वनिक्षेपक लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला। काल रात्री उशिरा मनोज जरांगेंची नांदेडमधल्या एका मंगल कार्यालयात सभा झाली। पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली होती।